राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. गेल्या 2 दिवसातली अजून एक महत्त्वाची घटना अशी घडली की भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि पर्यावरण पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं. त्याच्यावरून ही सगळी चर्चा सुरू झाली. त्यांनी वक्तव्य असं केलं की समृद्धी मार्गावर जसे एक्झिट असतात, म्हणजे तुम्हाला कुठे एक्झिट घ्यायची असली तर ते असं असतं, त्या आशयाचं एक वक्तव्य होतं. त्या वक्तव्याचे बरेच राजकीय अर्थ कोणी चांगल्या अर्थाने काढले, कोणी वाईट अर्थाने काढले. चला बघू आपण त्यांना काय वाटलं असेल. एक लक्षात घ्या, कुठलीही संघटना, कुठलीही सत्ता, कुठलाही पक्ष पराभवाने खचून जात नाही, तो उभा राहू शकतो. लढाईत हार मिळाली म्हणून खचून जात नाही, तो पुन्हा लढाईला तयार असतो. पण त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे सैनिक किंवा त्या पक्षाचा नेता म्हणजे सेनापती जर पराभूत मानसिकतेत गेला, ही अत्यंत धोकेदायक परिस्थिती असते. म्हणजे मी पंकजाचं चूक बरोबर या विषयात जात नाही. काही चूकही असू शकतं, काही बरोबर असू शकतं. पण पंकजानं हे उद्गार काढणं म्हणजे आत्ताच्या राजकारणात जे काही चाललं आहे त्याच्यावरचं एक मूक भाष्य आहे. ती स्पष्ट बोलली नाही. क्षणभर माझं आणि पंकजाचं मामाबाच्याचं नातं आपण बाजूला ठेवू. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीनं एक लोकनेत्याची ज्याची नाळ सर्वसामान्य माणसापर्यंत आहे, याचं उदाहरण जर कोणाला पाहिजे असेल, मला माहिती आहे पंकजाचे अंतर्गत विरोधक, पक्षांतर्गत विरोधक हे लगेच त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं असतं की पंकजाला असं झालं, स्वतःच्या नेतृत्वाचा अहंकार वगैरे झाला. त्याला सोडून द्या, मी काही त्याचे पुरावे देत बसत नाही. फक्त या विधानसभेला पंकजांनी किती ठिकाणी सभा घेतल्या आणि त्यातले किती लोक निवडून आले आणि पंकजाच्या सभेची मागणी किती लोकांनी केली, याचं जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला मागितलं तर ते तुम्हाला देतील आणि तुमच्या लक्षात येईल पंकजाचा आवाका. आता तुम्ही म्हणताल एवढं असून पंकजा लोकसभेला कशी पराभूत झाली. अख्ख्या देशामध्ये जे काही थोडे बहुत मतदारसंघ गाजले त्यात बीड आणि महाराष्ट्रात तर बीड खूपच गाजला. आणि ज्या पद्धतीनं तो पराभव घडवून आणण्यात आला, म्हणजे 2019च्या तिच्या विधानसभेच्या निवडणुकीत ब्राह्मणांनी पंकजाला मतं देऊ नये असे SMS-सुद्धा फिरवण्यात आले आणि विरोधी पक्षाच्या नेत्याला तिच्याच पक्षातून कसं बळ देणं याच्या सुरस कथा, कोण लाडात येऊन कोणाला प्रसाद देऊन गेलं हे सगळ्या जगाला माहिती आहे. मला असं वाटतं की ही मानसिक अवस्था पंकजाची होणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं चांगलं नाही. माझा भारतीय जनता पक्षाशी आत्ता गेली 25 वर्षात काही संबंध राहिला नसला तरी कुठंतरी आमचा DNA असल्यामुळं भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस हारतो त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं. एवढं नातं म्हणजे दर्द का रिश्ता आमच्यात अजूनही आहे. भले भारतीय जनता पक्ष विजयी झाला तर त्याचा आम्हाला काही फायदा होत नाही, पण भारतीय जनता पक्ष हारला तर आम्ही एक दिवस खिन्न तर नक्कीच होतो. मला सांगा की अशा मनस्थितीत पंकजा का गेली असेल. कारण पक्षामध्ये तद्दंत भिकार लुख्खे डॉक्टर कराडसारख्यांना OBCचा नेता म्हणून पुढे आणण्यासाठी केले गेलेले प्रयत्न, पंकजाला पर्याय म्हणून उभा कुणाला करण्यात आलं, पुढे त्यांची काय उपयोगिता सिद्ध झाली हे तर वेगळा विषय आहे. पंकजासारखा एका सिनियर मंत्र्याकडे देण्यात आलेली खाते, म्हणजे भारतीय जनता पक्षाने कुणाला काय खातं द्यावं हा त्यांचा जरी प्रश्न असला तर ते महायुतीवर प्रेम करणारा एक मतदार म्हणून मी म्हणू शकतो की तुम्ही पहा भारतीय जनता पक्षामध्ये जी काही महत्त्वाची लोक आहेत त्यांच्याकडे कसली खाती आहेत आणि नव्याने आलेल्या लोकांचं सध्या काय महत्त्व आहे. मग एखादा नेता असा नाराज होऊ शकतो. त्यात ती महिला पडली. महिलेला सुद्धा राजकारणात पुरुषापेक्षा खूप बंधनं असतात. त्या बंधनात राहून पुन्हा सगळे कामं करायची असतात. ही मनस्थिती येणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत धोक्याची घंटा आहे. पंकजाच्या या वाक्याचा लगेच काँग्रेसनं फायदा उचलण्याचा प्रयत्न केला
की पंकजाने आमच्याकडे यावं, आम्ही पहिली OBC महिला मुख्यमंत्री म्हणून त्याला प्रोजेक्ट करू. ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं त्या नेत्याचं पक्षात किती चालतं हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, मी खात्रीला एक सांगू शकतो की एखाद्या वेळेस पंकजा राजकारण करणार नाही, पण ती काही भारतीय जनता पक्षातून बाहेर पडेल असं नाही. ती शांत राहू शकते, पण भारतीय जनता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल अशी सुतराम शक्यता नाही आहे. पण याच्याहून एक लक्षात घ्या की परक्याला तिचं महत्त्व कळतं, पण कधी कधी घरच्यांनाच कळत नाही. आणि मग अशा सगळ्या मानसिक अवस्थेतून एखादा माणूस ज्यावेळेस जातो तो पराभूत मानसिकतेत जातो, एक उदासीनता त्याच्यात येत जाते. आणि ज्यावेळेस अशी पराभूतता, अशी उदासीनता माणसाला ज्यावेळेस येते, त्यावेळेस मग त्या माणसाच्यावर जे वैयक्तिक तर परिणाम होतातच, पण तो ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेवर सुद्धा याचे निश्चित वाईट परिणाम होतात. खरं म्हणजे मी भारतीय जनता पक्षाला सल्ला देण्याइतपत फार मोठा समजत नाही आहे, पण छोटा का असेना भारतीय जनता पक्षाला हा सल्ला देऊ शकतो. एक पंकजाच नाही, असे कित्येक जुने जाणते कार्यकर्ते आहेत. मध्ये त्या विजय चौधरीनं कुणाकुणाला सोडलं नाही. अरे तुम्ही महिला खासदारांना, महिला केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा जर तुम्ही सोडत नाहीत, कारण नव्यानं भरती झाली, विजय चौधरी हा काही मूळ भाजपचा नाही आहे, आणि नव्यानं भरती झालेल्या लोकांना या भारतीय जनता पक्षाचे संस्कार, त्याची वागण्याची पद्धत काही माहिती नसते. थोडंसं त्यांना पद मिळाले की ते कसं होतात, आणि त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. मला वाटतं यातून वेळीच सावरलं पाहिजे. नसता आम्हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे जर भारतीय जनता पक्ष किंवा महायुती हारल्यानंतरचे हाल खूप वाईट होतील असं मला वाटतं. धन्यवाद.